पाठ राखण या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आरव आणि आलोक दोघेही कॅरम खेळत असतात. तितक्यातच आरव आता इथे प्राजक्ताचा विषय काढतो. तो म्हणत असतो की अरे तुला माहिती आहे का, ती प्राजक्ताची बहीण ती भाग्या, तिचं लग्न मोडलं. तिच्या सासरच्या लोकांनी हुंडा मागितला म्हणून तिथेच ते लग्न थांबलं. आता प्राजक्ताचं नाव काढलेलं असतं, त्यामुळे इकडे आलोकचा पारा चढलेला असतो. अक्षरशः तो चिडतच उडतो. तो कॅरम बोर्ड खाली फेकून देतो आणि म्हणत असतो तुम्ही सगळे असंच बोलता. जी गोष्ट जी व्यक्ती मला आवडत नाही त्या व्यक्तीचं नाव माझ्यासमोर काढता आणि मला मग चिडायला भाग पाडता आणि परत सगळेजण मलाच म्हणता की आलोकच चुकीचा आहे, आलोकलाच काही कळत नाही, असंही ते आलोक जोरजोरात ओरडून म्हणत असतो. आरव त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आरव इकडे टेन्शनमध्ये असतो, कारण की भाग्या त्याला आवडत असते आणि प्राजक्ताचं नाव सुद्धा तो काढल्यावर इतका चिडत असेल तर मग माझं लग्न भाग्यासोबत कसं होईल असा प्रश्न आरवला पडलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला प्राजक्ता भाग्याला म्हणत असते, मी तुला कायम म्हणायचे ना की मी तुझी पाठराखीण आहे, तुझ्या पाठीशी कायम राहील, पण आता नाही. मी आता तुझ्या पाठीशी नसेल, आता मी तुझ्या 2 पावलं पुढं असेल, तुझ्यासाठी जगाशी लढण्यासाठी, अशी ते प्राजक्ता म्हणत असते. प्राजक्ताचं हे बोलणं ऐकून भाग्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा पाठ राखीण. धन्यवाद.